सरकारच्या अखत्यारीतील ही एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. सरकारच्या अखत्यारीतील जरी असली तरीही सरकारचा हस्तक्षेप त्यामध्ये होऊ नये हे एक साधारणपणे अपेक्षित आहे. हं. भारतामध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी सक्षम घटनात्मक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाकडे आजवर पाहिलं गेलेलं होतं. दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी झाल्या आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी करण्यात आली, जो आरोप राहुलजी गांधी यांनी केलाय, हं. ते सगळं पाहिल्यानंतर ही यंत्रणा स्वायत्त आहे का यावर प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये फक्त राहुलजी गांधी बोललेत असं नाही, तर आपण हेही नाकारून चालणार नाही की याच निवडणूक आयोगाचे आधीचे आयुक्त जे होते, माजी आयुक्त ओ.पी. रावत यांनीही यावर या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य हं, केलेलं आहे हं. ते मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे. ओ.पी. रावत म्हणतात की जर कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने आरोप केले निवडणूक आयोगावर किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेवर, तर त्यांची चौकशी ही त्यांच्या काळामध्ये केली जायची. ते ज्यावेळी निवडणूक आयुक्त होते त्यावेळी त्याची चौकशी केली जायची आणि त्याची जी काही वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर निवडणूक आयोगाच्याच मार्फत मांडली जायची. आज काय होतंय, आज ज्यावेळी एखाद्या पक्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी आरोप करतोय, आज आरोप कोण करतंय मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे. आज देशाचा विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी ते काही कोणी उठून आरोप करतंय असं नाहीये, तर हं. देशाचे विरोधी पक्षनेते जर त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित करत असतील तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्या ठिकाणी बांधील आहे. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं. हं. जे की निवडणूक आयोगाची वकिली करणारा भारतीय जनता पक्षच आजवर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आलाय. मुळात बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते हं. निवडणूक आयोगावर आहे. निवडणूक आयोगाने आणि राहुलजी गांधी यांनी कुठलीही माहिती घेतली आणि सांगितली असं नाहीये. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवरची त्यांचीच अधिकृत माहिती हं. आज लोकांसमोर मांडलेली आहे आणि त्यामधनं जे काही प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये एका पत्त्यावर 80-80 लोक राहत आहेत. हं. अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्यांचे जे काही स्वतःचे फोटो आहेत हं. अनेक मतदारांचे, ते हं. मतदारांचे छायाचित्र त्या ठिकाणी नाहीयेत.